हळद कोणाची बी राहू दे, पण नाचाचं काम आपण करायचं. तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, आज मला करायचा होता शूट, ते पण माझ्या घराजवळ ताल्यावर सभागृह आहे ना तिथं. तुम्हाला सांगतो ना भावा, आज मला एक नाही 2 शूट होते आणि दोन्ही शूट मध्ये करता करता माझी वाट लागून गेली होती. कसं का सांगतो पूर्ण, चला. आणि पहिला आला शूट कशाचा होता ते तुम्हाला समजलाच असेल. या ताईला पाहिजेच होता दुसऱ्या दिवशी व्हिडिओ, आणि माझा जो एडिटर होता तो होता थोडा कामामध्ये. मलाच हा व्हिडिओ एडिट करावा लागत होता आणि त्याच दिवशी मला पुन्हा 4 ते 5 वाजता जायचा होता दुसऱ्या शूटवर. मग क्लिपा पूर्ण काढून गेले, हलकासा आता जेवण करून घ्यावं म्हणलं ना, मग निघलो मी आता घरी जायसाठी. आणि एक तर मोबाईल मध्ये चार्जिंग बी बहुत कमी होती. तर मग भावा संध्याकाळी मी आणि शुभम आलो शूटवर हळदीचं. आणि शूट होता आपल्याला जाटलापूरवर. एक मित्र आहे, त्याच्या ताईची हळद होती, तर त्यांना आम्हालाच ऑर्डर दिला होता. यही तो है मुस्कान का आशिक. आणि हा भाऊ म्हणत होता का कोणाचाही चेहरा चांगला नाही दिसला पाहिजे, सगळ्यांचा पिवळा पिवळा दिसला पाहिजेत म्हणून. त्याच्यासकट आम्हाला भरून टाकला भैयानं तर. आणि तुम्हाला तर माहितच आहे, जे तर डीजे ते पोट्ट्यांचा तर मावलंच राहते. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.